नाही ह्या वयाचं व्हायचे तुम्हाला 21 मिनिटात बरोबर का इथं नाही फोटो घ्या. घेतला घेतला बघा एवढं चालू आहे चालू आहे युट्यूबला हा वरती शेंडे पण हा शेंड्याला जाणार आहे आम्ही बाळासाहेब गजे मोशी बघा मोशी. आणि तुम्ही? वय वर्ष 65 नाही 59 अरे वा 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 20 मिनिटामध्ये 21 मिनिटात टेकडीला बामचंद्राच्या बघा काहीतरी वाटू द्या. आपण काहीतरी देऊन जाऊ काठी बिठी घेऊन ये म्हणायचं. हा काठी ठेवून इथपर्यंत चढले अनुभव सांगा पटापटा. अतिशय छान वाटलं. काढला आम्ही पुन्हा असं चढ झाला एकदम व्यवस्थित पार झाला. अगदीच साहेबांचा काही विषय नाही, त्याचा स्टॅमिना आहे एक नंबर. अण्णा या पुढे अण्णा थोडे थकले. अण्णा बोला. आणि कोण म्हणतं थकले? वर येऊन आहे ना एकदम व्यवस्थित वाटलं. हवा लागली बरोबर. जाऊन गेला मदन चिकना अण्णा देख ना. हा बस सगळ्यांनी एक वाक्य द्या ना ठेवायचं, मदन चिकना अण्णा देख ना. बस. अरे वा माझी सुट. चला मंडळी, कसं वाटलं एकदम वरती येऊन? एकदम भारी वाटलं. अगदी 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 सुंदर. अण्णा देख ना. मदन चिकना अण्णा देखना असं आहे ते. त्यांना मला शौकीन नाही, त्यांना शौकीन जास्त आहे. उशीर झाला आज. नाही आमचं जरा निवांत आहे, पुढचा कार्यक्रम जरा निवांत आहे, त्याच्यामुळे निवांत आलो.
आपण चढलो आता डोंगरावरती. बालचंद्र भगवान मंदिर. हा पाणी प्यायचं ते पहिले आम्ही पिलेलो आहे खूप वेळा. मी काही जाऊ नाही शकत. ती पाण्याची टाकी बारमाही पाणी. पडदा लावलेला आहे. आतमध्ये मंदिर आहे. हा पडदा लावलाय. इथे पाणी टाकलं. बारमाही पाणी त्याच्यातून झिरपून येते डोंगर. जय हरी महाराज. हे महाराजांसाठी चिंतनाला, ध्यानाला, वाचनाला, प्रवचनाला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय हरी महाराज. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, कोंबडे कायला पाळायच्यात. पुण्याची गणना कोण अरे काय पुण्याची खालून घेऊन यायचं. पुण्याची गणना कोण करी, असो संसारी जीवे वेगू करी. बरं का आता तुम्ही जी चर्चा करता ना त्याच्यावर आपण चर्चा करू. हा. वेदशास्त्र उभारी पाया सदा, इथल्यापेक्षा गाडी बरं का जिथं तुकाराम महाराजांना हे झालं भगवंताचं स्वरूपाचं दर्शन झालं ते जायचं आपल्याला. आणि तिथं आपण अध्यात्मावरती चर्चा करणार आहोत. तिथं हा मग फुकट नाही, इथं नाही, फुकट नाही. इथं पण करू शकतो पण तिथं करू. पुढं द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. संवेदी जाण षट शास्त्री कारण, 18 पुराणे हरसी गाती, 18 पुराणे हरसी गाती, 18 पुराणे हरसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमान घाली मन, वाया तू दुर्गमान घाली मन, वाया तू दुर्गमान घाली मन.
ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे हरी मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सारा सार विचार हरी पाठ सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय हरिविण मन व्यर्थ जाय हरिविण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर त्यासी भजे जेथुनी चरा नमस्कार मित्रांनो, खरं तर मला काही जास्त आज बोलायचं नव्हतं तुमच्यासंग, तुम्हाला काही सांगायचं आहे. आपण ज्यावेळेस फिरायला येतो किंवा एखादी ठिकाण पाहायला येतो त्यावेळेस जरा येताना आपल्याकडं आहे ना थोडंसं भान ठेवत जा. कारण काय निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आणि आपल्या पूर्वीच्या लोकांनी सुद्धा आपल्यासाठी भरपूर काही जतन करून ठेवलं, तर ते तसंच जतन करून ठेवायचं आहे आपल्याला. मी या ठिकाणी आलो तरी ते एक दगडावरती पहा काहीतरी शिला कोरलेली आहे. ह्या शिलेवरती काहीतरी कोरलेलं आहे, तर ह्याच्यात काहीतरी बोध असणारे आपल्याला त्यातली एवढी भाषा कळत नाही आहे. पण हे जे आपण जे कृत्य करतो हे कृपया करून असं काही या ठिकाणी करू नका. ही जी नावं वगैरे काय लिहिता, हे बघा शिवाजी महाराजांनी 365 किल्ले जिंकले, त्याच्यावरती कुठेही एकही नाव त्यांनी अक्षर कोरलं नाही. आणि आपण असं काय तीर मारलं आहे की अशा पवित्र ठिकाणी येता तुम्ही आणि हे अशी घाण करून ठेवता, तर हे योग्य नाही आहे. बघा पटलं तर घ्या, आणि जर दुसरं कोणी करताना दिसलं तर त्याला अडवा आणि त्याचं महत्त्व समजून सांगा. धन्यवाद. पूर्ण डोंगर चढला आता. तर अशा प्रकारे आमचा भामचंद्र डोंगर हा ट्रेक पूर्ण झालेला आहे. कसं वाटलं सगळ्यांना?